कनेरीवाडीत एक अनोखी क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली। बकरं, कोंबड्या आणि पनीर, काजू, बदाम, पिस्ता अशी बक्षीस असलेल्या या स्पर्धेचा अनोखा उत्साह अनुभवायला मिळाला। आतापर्यंत आपण अनेक क्रिकेट स्पर्धा पाहिल्या असतील, ज्या क्रिकेट स्पर्धांमध्ये लाखो रुपयांची बक्षिसे, मोठमोठ्या ट्रॉफ्या असतात। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावामध्ये अशी क्रिकेट स्पर्धा भरवल्या। त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये चक्क बकरे, कोंबडी, काजू, बदाम, पिस्ता अशा प्रकारची बक्षिसे येणार आहेत। आणि ही स्पर्धा भरवल्या करवीर तालुक्यातल्या कनेरीवाडी या गावामध्ये। आणि त्याच ठिकाणी मी आता आहे। माझ्यासोबत इथले आयोजक आणि लहान मुले आहेत, क्रिकेटपटू आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं त्यांचं हे आयोजन काय आहे आणि नेमकं काय खास आहे या आयोजनामध्ये। काय सांगाल, ही स्पर्धा भरवली या ठिकाणी तुम्ही, तर नेमकी स्पर्धा काय आहे आणि हे बकरे, कोंबडे, काजू, बदाम, पिस्ता हे कशासाठी ठेवले नेमकं? हे आम्ही मॅचेस आमच्या मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आणि ग्रामदैवत मंगोदेवी यात्रेनिमित्त आम्ही भरवलेली आहे। तरी पण आमच्या मंडळामध्ये एकजुटी आणि एक युनिटी राहण्यासाठी आणि लहान मुलांना चांगला सहभाग मिळावा याच्यासाठी आम्ही या मॅचेस ठेवलेल्या आहेत। आणि स्पर्धेमध्ये आम्ही असं बक्षीस युनिक असं ठेवलेलं आहे, कारण त्याची मेजवानी व्हावी आणि तीच पार्टी आपण सगळ्या मिळून करावी आणि सगळ्यांचा एकोपा राहावासाठी याच्यासाठी केलेलं आहे। काय सांगाल तुम्ही या स्पर्धेबद्दल, काय वाटते तुम्हाला? स्पर्धा ही आमच्या मंडळाच्या वतीने भरलेली आहे। लहान मुलांना काहीतरी म्हणजे आता सुट्टी पडल्यामुळे काहीतरी हे विरंगुळा मिळावा आणि काहीतरी पार्टी म्हणून काहीतरी असं काहीतरी व्हावं म्हणून केलेलं आहे। विशेषतः अशा स्पर्धा कुठं फारशा ठेवलेल्या आवडत नाहीत। तुम्ही मंडळाच्या माध्यमातून गावच्या यात्रेनिमित्त स्पर्धा ठेवल्या, काय वाटते तुम्हाला या स्पर्धेबद्दल, नेमकं काय सांगाल तुम्ही? निश्चितच हे कार्यक्रम असं म्हणजे क्रिकेटचं पोरांना आवड पण भरपूर आहे, त्यामुळं लहान मुलांनी आम्हाला सांगितलं की आपण असं करूया। मी म्हणतो तुम्हाला करायला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जे काय करशील ते आम्ही त्याला तयार आहे। मग आपल्याला सांगितल्यानंतर आम्ही असं केलं की त्यांना आता क्रिकेट एकदम चांगलं लहान मुलं खेळतात, त्याला प्रोत्साहन पण आम्हाला चांगलं देता येईल यासाठी दृष्टिकोनातून आम्ही हे केलं आहे। स्पर्धेत बकरी, कोंबडी, काजू, बदाम, पिस्ता जिंकलेले स्पर्धक आणि जिंकलेल्या संघाने काय करणार आहे नेमके? याचं सगळ्यांचं आमचं एक मत आहे की एकजुटीनंच हा कार्यक्रम केला आहे म्हटल्यावर सगळ्यांनी मिळून ह्यात राहावं, की एका संघाला कुठल्या असं म्हणजे समजा विजय झाला तर ती एकट्यासाठी न करता सगळ्यांनी मिळून याचा आनंद घ्यायचा यासाठी केलं आहे। काय तुम्हाला काय वाटते? कसं आहे, ही स्पर्धा आता लहान मुलं जी आहेत ना, सर्रास आता मोबाईलशिवाय दुसरं त्यांच्या हातात दुसरं काय नाही किंवा बाहेर ग्राउंडवर जातच नाहीत। मग ह्याच्यासाठी आम्ही आता यात्रेनिमित्त यात्रेचं औचित्य साधून आणि आमच्या मंडळाचा वर्धापन दिन 40वा वर्धापन दिन आहे आमच्या मंडळाचा। गावातील एक प्रथमच मंडळ आहे, एवढं म्हणजे पहिलं मंडळ आमचंच आहे शानदार ग्रुप। त्यामुळे ही स्पर्धा लहान मुलांसाठी, त्यांना एक बाहेर विरंगुळा किंवा अशी पण लोक आहेत की इथं खेळायला येणारे लहान मुलांना बघायला घेऊन येतात, अशी म्हणजे गर्दी पण भरपूर असते। त्यासाठी एक वेगळं असं काहीतरी केलेलं आहे आणि युनिक असं बक्षीस ठेवलेलं आहे आम्ही। स्पर्धेत किती संघांनी सहभाग घेतलेला आणि आता आजचा शेवटचा दिवस आहे आणि किती संघ पोहोचलेले आहेत अंतिम फेरीमध्ये? काय 8 संघ होते टोटल। 8 संघापैकी आता सेमीफायनल, फायनलसाठी याच्यासाठी 4 संघ वर आलेले आहेत आणि ह्या 4मधून आता फायनलसाठी आज मॅचेस होणार आहेत तिथे। माझ्यासोबत आणखीन काही मुले आहेत, इथले खेळाडू आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं काय। लहान मुलं आता मोबाईल, TV सोडून बाकीचं काय बघतच नाहीत, त्यामुळे लहान मुलांसाठी नवीन काहीतरी बघण्यासाठी, खेळण्यासाठी ह्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत। बरं, हे बकरे आहे, कोंबडे आहेत, काय नेमकं यांचं जिंकल्यावर तू काय जाणार करणार आहेस? हे बकरे कोंबडे कोणी जिंकल्यावर एकाच नाही तर सगळ्यांनी मिळून खाण्यासाठी ते बकरे कोंबडे ठेवलेले आहे। तुला असं वाटतं का सगळ्यांनी एकत्र म्हणून असं हे नियोजन केले तुम्ही लोकांनी सगळ्यांनी, असं काय? होय, सगळ्यांनी मिळून नियोजन केले। काय वाटतंय तुला, काय वाटतं? तुझी टीम गेली काय फायनलला? गेले काय? नाही, बाहेर गेले। बर, अशा कुठल्या टीमला सपोर्ट करतोय? आता सेमीफायनलचे 2 सामने होणार, फायनल होणार। ओजस्वी टायटन्स काय? बर, असे हे जे लहान मुलं आहेत, तिथली जी लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या टीमला सपोर्ट करण्यात येतोय या ठिकाणी। आणि एकंदरीत पाहायला गेले तर मुलं कुठेतरी एकत्र यावीत आणि जो उन्हाळ्याची सुट्टी आहे ती कुठेतरी सार्थकी व्हावी, मोबाईलमधून मुले बाहेर पडावीत, ग्राउंडवर यावीत, मुलांनी एकोपा जपावा, या तरुणांनी एकोपा जपावा, यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी कनेरवाडीतल्या शानदार तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले। कॅमेरामॅन रोहितसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर। काल या स्पर्धेचा अंतिम दिवस होता। यामध्ये यश फायटर्स हा संघ स्पर्धेचा चॅम्पियन ठरला। त्यांना बकरा आणि चषक देऊन गौरवण्यात आले।
त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाच्या 10 कोंबड्यांचा मानकरी ठरला तो म्हणजे ओजस्वी फायटर्स हा संघ, तर तिसऱ्या क्रमांकाची काजू बदाम पिस्ता पनीरचा त्या बक्षिसाचा मानकरी ठरला विनायक टायगर्स हा संघ। याचबरोबर स्पर्धेतील बेस्ट बॉलर म्हणून विघ्नेश पाटील, बेस्ट बॅट्समन म्हणून सिद्धेश खोत आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून विघ्नेश पाटील यांनी बक्षिसे पटकावली। एकंदरीत पाहायला गेलं तर गावच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेली ही शानदार प्रीमियम लीग ही अनोखी बक्षीस असलेली क्रिकेट स्पर्धा सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे। गोकुळ सोबत गोकुल